फोटो पाहून पदार्थ कुठला आहे हे तुमच्या लक्षात आला आहे का? जरी पदार्थ कुठला आहे हे तुमच्या लक्षात आलं नसेल तरी पदार्थ पाहून तोंडाला पाणी मात्र नक्कीच आलं असणार आहे, कारण हा पदार्थ टेस्ट सोबत दिसतोही अगदी भन्नाट। हॅलो फ्रेंड्स, यज्ञ कर्म फूड्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग, टेस्टी व पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे मिरची भजे। मिरची भजे बनवण्यासाठी मी घेतलेल्या आहेत 15 ते 16 जाड, कमी तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या। मिरची भजे बनवण्यासाठी आपल्याला नेहमी थोड्या कमी तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। खूप जास्त झणझणीत तिखट मिरच्या आपल्याला घ्यायच्या नाहीत। भजे बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या मिरच्या सेंटर मधून कट करून त्यामधलं बी काढून घ्यायचं आहे। आपल्याला मिरची घेऊन तिला अशा प्रकारे सेंटर मधून एक कट मारून घ्यायचा आहे व त्यातून जेवढ्या शक्य असतील तितक्या बिया काढून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी मी सर्व मिरच्या सेंटर मधून कट करून त्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपण मिरची मध्ये भरण्यासाठी स्टफिंग बनवून घेऊ। या ठिकाणी मी स्टफिंग बनवण्यासाठी चिंच भिजत घातली होती। स्टफिंग बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1/4 कप शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे। हे मी शेंगदाणे भाजून वाटून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ व चिंचेचा कोळ। चिंचेच्या कोळामुळे आपल्या स्टफिंगला छान टेस्ट येते, शिवाय चिंचेमुळे हिरव्या मिरचीचा तिखटपणाही कमी होतो, ज्यामुळे आपले मिरची भजे खूप जास्त तिखट लागत नाहीत। आता आपण ही स्टफिंग मिरचीमध्ये भरून घेऊ। आपण मिरचीला कट मारून घेतले आहेत, त्यामध्ये आपल्याला जितकी शक्य असेल तितकी जास्त स्टफिंग भरून घ्यायची आहे। या ठिकाणी माझी सर्व मिरच्यामध्ये स्टफिंग भरून झालेली आहे। आता आपण मिरची भजी बनवण्यासाठी लागणारं बेसनचं बॅटर बनवून घेऊ। बॅटर बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 कप बेसन घेतलेला आहे। आता आपण यामध्ये घालून घेऊ चवीनुसार मीठ, 1/4 टीस्पून खायचा सोडा, याला तुम्ही बेकिंग सोडा असंही म्हणू शकता, 1 टीस्पून जिरेपूड, 1/2 टीस्पून ओवा। आपल्याला ओवा हातावरती चोळून टाकायचा आहे। अशा प्रकारे हातावरती चोळून टाकल्यामुळे ओव्याची छान टेस्ट येते। आता आपण यामध्ये घालून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। मी मगाशी यामध्ये हळद टाकायची विसरली। यामध्ये आपण घालून घेऊ चिमूटभर हळद। आपल्याला खूप जास्त हळद घालून घ्यायची नाही, जर तुम्ही खूप जास्त हळद घातली तर आपल्या भज्याला लालसर कलर येईल। आता आपण यामध्ये घालून घेऊ 1 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन। तेलाचं मोहन घातल्यामुळे आपले भजे वरच्या साईडने छान कुरकुरीत व्हायला मदत होते। या ठिकाणी मी पिठामध्ये तेल मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिरची भज्याचं बॅटर बनवून घेऊ। आपल्याला खूप जास्त घट्टही नाही व खूप जास्त पातळही नाही, अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपलं मिरची भज्याचं बॅटर बनवून तयार आहे। अशी कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे। आपल्याला हे मिरची भज्याचं बॅटर खूप जास्त पातळ करायचं नाही। जर तुम्ही हे बॅटर खूप जास्त पातळ केलं तर ते आपल्या मिरचीला चिटकून राहणार नाही, त्यामुळे अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। मिरची भजी बनवण्यासाठी आपल्याला हे बॅटर एका ग्लासामध्ये भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला मिरची बुडवून तेलामध्ये सोडायला एकदम सोपं जाईल। या ठिकाणी मी एका काचेच्या ग्लासामध्ये बॅटर भरून घेतलेला आहे। मिरची भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपलं तेल चांगलं तापलं गेलेलं आहे। आता आपण भजे बनवून घेऊ। अशा प्रकारे आपण एकदम फास्ट मिरची भजी बनवून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बॅटर ग्लासमध्ये भरल्यामुळे आपल्याला ते मिरचीला कोट करायला एकदम सोपं जाते। बॅटर एकदम परफेक्ट बनला आहे, त्यामुळे ते मिरचीला एकदम छान कोट होत आहे। भजे तेलात टाकल्यानंतर आपल्याला ते लगेचच हलवून घ्यायचे नाही।
जर तुम्ही लगेचच त्यांना हलवाल तर ते कढईला चिटकू शकतात. ते थोडेसे तळले गेले की नंतर त्यांना हलवून घ्यायचं आहे. आपल्याला मीडियम गॅसवरती हे भजे तळून घ्यायचे आहेत. आता आपले मिरची भजे एकदम छान तळले गेलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊ. आपल्याला अशाच प्रकारे सर्व मिरची भजे बनवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी मिरची भजे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला यांना सेंटरमधून कट करून यामध्ये बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर भरून घ्यायची आहे. या ठिकाणी मी कांदा व कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण ती भज्यामध्ये भरून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला कट करून घेतलेल्या मिरची भज्यामध्ये हा कांदा व कोथिंबीर भरून घ्यायची आहे. सर्व मिरची भज्यांमध्ये कांदा व कोथिंबीर भरून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता हे भजे एकदम भन्नाट दिसत आहेत. पाहता क्षणी खाण्याची इच्छा होत आहे. हे मिरची भजे चवीला इतके भन्नाट लागतात. तुम्ही जर एक वेळा हे ट्राय केले तर तुम्ही नेहमीच बनवून खाल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.